नमस्कार मित्रांनो, आज तुमच्यासाठी एक नवीन टॉपिक आणला आहे मुद्रांविषयी. ज्याचं जे नॉलेज आहे ते बरंचसं लोप पावत चाललेलं आहे. म्हणजे बऱ्याच लोकांना या मुद्रा काय आहे किंवा याचं काय फायदा आहेत त्याच्याबद्दल फारशी माहिती नाही आहे. तर मी तुम्हाला थोडंसं या मुद्रेविषयी सांगणार आहे. याच्यातली पहिली मुद्रा विजय मुद्रा किंवा सक्सेस विनिंग मुद्रा. प्रत्येक कार्यात यश मिळवण्यासाठी या मुद्रेचा पूर्वी आपल्या योगामध्ये वापर केला जायचा. अजूनही काही लोक याचा वापर करतात, ज्यांना माहिती आहे ते. आणि आपण सुद्धा आपल्या जीवनातले काही कार्य सक्सेस करण्यासाठी या मुद्रेचा वापर करू शकतो. आणि ही मुद्रा इतकी प्रभावी आहे की आम्ही सुद्धा हिचा उपयोग केलेला आहे आणि ही आजमावलेली गोष्ट म्हणून आम्ही तुमच्याशी शेअर करत आहोत. तर आता तुम्हाला आम्ही दाखवणार आहोत की ही मुद्रा कशी करतात, तिचे फायदे काय, ही कधी करायची आणि कधी करायची नाही. तर ही मुद्रा सकाळी उठल्यानंतर केलं जास्त चांगलं आहे. जेवणापूर्वी 1 तास अगोदर, जेवणानंतर कधीही तासाभराच्या आत कोणतीही मुद्रा करायची नाही की ज्याने आपली पचनसंस्था खराब होते. ही मुद्रा तुम्ही एरवी केव्हाही करू शकता. 24 तासात एकदा 10 ते 15 मिनटं मुद्रेचा काळ. आणि डेली हिचा अभ्यास करायचा आहे. आपल्याला हिचा रिझल्ट आपल्या अभ्यासातून दिसून येईल. एका दिवसात कोणतीच गोष्ट शक्य होत नाही, बरोबर. तर आता आपल्याला इथे माझी मुलगी ही व्हिडिओमध्ये दाखवणार आहे मुद्रा कशी करायची. तर पहिल्यांदा सुखासनामध्ये बसायचं आहे आपण. पाठीचा कणा ताट, अगदी ताट बसायचे, कारण एनर्जीचा फ्लो आपल्या पाठीचा कणा ताट नसेल तर योग्य राहत नाही, त्यामुळे ताट बसायचे. आता श्वास आतमध्ये 1-2दा श्वास आत बाहेर खोलपर्यंत श्वास घ्यायचा आहे. 1-2 वेळा अशा पद्धतीने श्वास घेतल्यानंतर श्वासांची प्रक्रिया सुरळीत होते. आता आपल्या उजव्या हाताची मूठ बांधायची, डाव्या हाताची मूठही त्याच पद्धतीने बांधून घ्यायची आणि दोन्ही अंगठे एकमेकांना अशा पद्धतीने अटॅच करायचे. ठीक आहे, व्हिडिओत आपल्याला दिसत असेल, मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे पूर्ण अशा पद्धतीने. आणि अशा पद्धतीने बसल्यानंतर हाताचे कोपरे थोडेसे स्ट्रेट करण्याचा प्रयत्न करायचा आहे. जिथे जेवढं आपल्याला कम्फर्टेबल वाटेल तितके स्ट्रेट, आणि व्हिडिओत दिसतंय त्याप्रमाणे ते हात ठेवायचे छातीच्या मधोमध, डोळे बंद. आणि आता आपल्याला जे आपलं लक्ष आहे, आपला एम आहे, त्याच्यावर फोकस करायचा आहे. मनामध्ये त्याच्याविषयी थोडासा विचार करायचा आहे. आपल्या भ्रुकुटीच्या मध्ये, दोन्ही भुवयांच्या मध्ये आपल्या मन आणि बुद्धीला एकाग्र करायचे आणि दीर्घ श्वास आत घेऊन थोडासा श्वास रोखून धरण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि आता श्वास पुन्हा सोडून पुन्हा एकदा या प्रक्रियेला 5 ते 10 मिनटं कंटिन्युअसली याच प्रकारे तुम्हाला करत राहायचे. ही मुद्रेने माणसाचे मानसिक जे अस्थिरता आहे ती सुद्धा खूप प्रमाणामध्ये कमी होते. ज्यांना खूप चंचल मनाचा त्रास आहे त्यांचं मनसुद्धा या मुद्रेने काही प्रमाणात स्थिर होतं. आणि जसजसा आपण अभ्यास करू रोजीचा तसतसा ही मुद्रा तिचं कार्य करते. मुद्रेवर किंवा कोणत्याही गोष्टीवर तुम्ही मनापासून विश्वास ठेवला तर ती नक्की कार्य करते. आता ही मुद्रा करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, ज्यांना अस्थमा किंवा ब्लड प्रेशरचा त्रास आहे त्यांनी श्वास जास्त वेळ आत रोखून धरण्याचा प्रयत्न करायचा नाही. जेवढं त्यांना कम्फर्टेबल वाटेल तेवढा वेळच श्वास आतमध्ये ठेवायचा आहे. जेवणानंतर खूप दक्षता घ्यायची की मुद्रा जितका जास्त वेळानंतर करता येईल त्या वेळानंतर ती करायची. त्याच्यामुळे आपल्याला पचनसंस्थेवर विपरीत काही परिणाम होत नाहीत. आणि ही मुद्रा जास्त वेळाही एका दिवसातनं करायची नाही आहे. एका दिवसात 24 तासात फक्त 15 मिनटं द्यायचे ह्या मुद्रेकरता. आणि सकाळी ब्रह्ममुहूर्तावर किंवा एकदम उठल्यानंतर आंघोळ वगैरे झाल्यानंतर तुम्ही मुद्रा केली तिचे खूप फायदे मिळतात.
अशी ही विजय मुद्रा, हिच्याबद्दल मला जेवढं माहीत होतं तेवढं आज मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि परीनेही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळं तुम्ही व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच, धन्यवाद. आणि व्हिडिओ आवडल्यास त्याला सबस्क्राईब करा, आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा. तुमचे खूप